ठीक आहे, पहिल्यांदा आपण कालचा होमवर्क करून घेऊयात. बोला कोणते कोणते आलेले नाहीयेत. चौथं. थांबा 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 थांबा. टोटल किती क्वेश्चन्स होते? 20. पहिलं जमलंय का? 1 ते 5 मध्ये डाऊट? चौथं. 1 ते 5 मध्ये कितवं? चौथं. स्ट्रक्चर नीट पाहून घ्या. असंच आहे का? बरोबर हेच आहे. पहा आता तुम्हाला सांगितलंय जे एंड आहेत इथे काय असणार आहे तुमचा CH3 जोडा. इथे काय असणार आहेत? सगळे कॉर्नरला कार्बन असणार आहेत. बरोबर, जोडून घ्या. कार्बन 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 जोडलाय. आता इकडे सुद्धा हा एंड आहे ना, बरोबर. इथून खाली आलो आणि असं येते. इथं काय असणार आहे? आणि इथं कार्बन आलंय का? नक्की. आता उरलेले हायड्रोजन द्या ना. मग इथं पहा बरं, या कार्बनला बॉन्ड किती झाले? 1 झाला. किती हायड्रोजन राहिले? कळले? इथं बोला, इथं बोला. कस काय? 1 ना. 1 2 3 बॉन्ड झाले. चौथा हायड्रोजन. इथे बोला किती हायड्रोजन? इथे बोला 2 बॉन्ड झाले. अजून कार्बनला बॉन्ड 4 असते. बरोबर. मग आलं की संपलं की. एवढं सोपं आहे. आलंय का? 1 ते 4 मध्ये झालंय. ठीक आहे. नसेल आलं तुमचं करेक्शन करून घ्या. राईट स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्या. हे झालं चौथं. बोला अजून. आता 6 ते 10 मध्ये डाऊट. 8वं 8वं 10वं अजून 7वं अजून 6 मध्ये कोणाला डाऊट आहे? 7 मध्ये कोणाला डाऊट आहे? 7 मध्ये. 8 मध्ये 9 मध्ये तू वेळवे. 10 मध्ये सगळ्यात डाऊट आहे. 7वं घे चल. ए अरे बघून नको लिहू, तसा उपयोग नाही काहीच. ठीक आहे. बघून लिहायला दिलंय का? बघून लिहायचं असतं तर मग मीच नसतं का सोडून दिलं घे उतरून म्हणून. तुला नाही येणार ते. परत म्हणशील सरांनी शिकवलंच नाही. हे बरं आहे म्हणजे दोन्हीकडून तुमची बोलणी आहे का? घरी जाऊन सांगशील परत. काय काय? अरे तू आहेस तसला बालिश तू नाही, तू आहेस. द्या लक्ष इकडं. चला दहा पण आहे का? ओके. आता पहा हे याच्यासारखे. आता हे जमले म्हणलं हे तुम्हाला जमून जाईल. जमायलाच पाहिजे. बरोबर. कुठे? इथं कार्बनच असतो. हो. जिथे तुम्हाला एज दिसते ते सगळे कार्बन आहेत तुमचं. ठीक आहे. आले समजलंय? हे जमेल का? आता पहा हे 3 ऑलमोस्ट सिमिलर आहेत. ठीक आहे. मी खालचं सोडवतो, वरचे 2 तुम्ही सोडवा. 8 आणि 9 सोडवा. 10 मी तुम्हाला काय करतो सोडून. 10 पहा. आता कॉर्नरला काय असणार आहेत? सगळ्यात पहिल्यांदा कार्बनचं स्केलेटन काढून घ्यायचं रफ. ठीक आहे. जसं तसं पहा. इथं खाली सोडवतो. कार्बन 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 डबल बॉन्ड कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड OH. इथे सुद्धा ट्रिपल बॉन्ड. आलंय का? समजलंय? इथपर्यंत काय डाऊट? ऐ वर बघ बाळा. खाली काय का झोप आली सकाळी सकाळी तुला? मग ठीक आहे. बोला किती हायड्रोजन? किती हायड्रोजन झालेत? गरज आहे का? नका देऊ. इथे 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 2 ना. 1 2 3 4 आणि हा OH आहे तसंच. आले? समजलंय का? कळलंय का? नक्की. मग हे वरचे 2 जमतील का? 9 आणि 8 कराल ट्राय करा बरं लगेच. 9 आणि 8 सोडून पहा होतंय का पहा. जमतंय का पहा तुम्हाला. 9 आणि 8 सॉल्व करून पहा जमतंय का. ठीक आहे. पहा जमला असेल नसेल जमलं दोन्ही पण. इकडे पहा लक्ष द्या. पहिल्यांदा कार्बन काढून घ्यायचं. कार्बन आणि बॉन्ड काढायचे.
मग हायड्रोजन द्या, म्हणजे तुम्हाला जमेल सुरुवातीला. पहा, कार्बन, डबल बॉन्ड, सरळ लिहू का आता? सरळ लिहूयात. कार्बन, डबल बॉन्ड, कार्बन, सिंगल बॉन्ड, कार्बन, कार्बन. बोला याला किती 2 बॉन्ड झाले, किती हायड्रोजन? इथे, इथे, इथे. संपलं. इतकं सोपं आहे. केवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे का? आव आहे का? इकडे बोला. पहिला, नंतर कार्बन, नंतर डबल बॉन्ड, नंतर कार्बन, वरती सिंगल बॉन्ड, खाली नंतर. बोला किती हायड्रोजन? किती हायड्रोजन? एक दोन करू नका. जर नीट मोजा ना. तुम्हाला 1 ते 4 मोजता आहे ना का? होय ग? नीट मोज. 1 ते 4 मोजायचे, त्याच्यात बी तुम्ही गडबड करताय. 1 2 3 बॉन्ड आहेत, चौथा द्यायचा आहे. 2 बॉन्ड आहेत, तिसरा द्यायचा आहे. काय करताय एवढं? हा, आले? काढून घ्या. नसेल आलं तर काढून घ्या. सर हे नवीन पेजवर लिहायचं. असं तू खोड सारखं खोडून ते चांगलं दिसत व्यवस्थित नाही. नीट चांगल्या पेजवर लिह. अजून कोण आहे खाडाखोड? दाखव, दाखव ना. कुठे जास्त खाडाखोड थोडंसंच आहे. नाही चालूच ठेव, चालूच ठेव. पहा, बोला पहिला कार्बन CH3 डायरेक्ट लिहितो आता. बोला इथे CH2, इथे C, त्याला वरती पण लिहितो, असं लिहितो पाय, डबल बॉन्ड. बोला पुढे. आलंय? कळलंय? काय डाऊट? खालचं किती कार्बन? 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 2 3. ठीक आहे, 4 5 झाले. 1 2 3 4 5 6 7 झाले ना? बरोबर आले. प्रत्येक कार्बनला पहा किती बॉन्ड झाले. ह्याला 2 झाले, किती उरले? H. इथं H2. आलं का? काय अवघड आहे त्याच्यात? अवघड आहे का? अवघड आहे का? इकडं बघा ना. मग तिकडं काय लिहिता? नंतर लिहा. हा रेड पेन तुझ्या बुक मध्ये चांगला नाही दिसणार आहे का नाही? त्याच्यामुळे इकडे पहा. बोला नेक्स्ट. इथे खाली लिहितो पहा. C त्याला कोण? Cl. कार्बन त्याला कोण? Cl आणि CH3. बरोबर झालं. हे काय झोपेत आहे काय तू? असं काय करतो? दिला सगळं सोड. आता कळलं ना तुम्हाला? सोडवा. ठीक. हा बोला. झालं इथपर्यंत? काय डाऊट? आज परत होमवर्क देऊ का? हेच असेच आपण काय करूयात, लेक्चरच्या शेवटी तुम्हाला देईल ते काय करायचे, पुन्हा एकदा व्यवस्थित सगळे सॉल्व करून घ्यायचे. बोला काल कुठपर्यंत आलतो आपण? सॉहर्स फॉर्म्युला पर्यंत आपण आलेलो होतो. बरोबर? नक्की 100%. आता पहा, आता नक्की काय काय झालं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्यावेळेस सुरू झाली, ठीक आहे, सुरुवातीला ऑर्गॅनिक असं काही असतं हे माहिती नव्हतं. ठीक आहे, मग सुरुवातीला ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत हे माहित होतं, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत की ज्याच्यामध्ये कार्बन असतो, पण ते आपल्याला लॅबमध्ये बनवता येतात ह्याची काही आपल्याकडे प्रूफ नव्हता. याचा आपल्याकडे काहीही प्रूफ
मग सुरुवातीला जो सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा जो इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, ओके, जो इनऑर्गॅनिक तुमचा कंपाऊंड आहे ज्याला म्हणतो आपण अमोनियम सायनेट, कोणता अमोनियम, ह्या अमोनियम सायनेटचं कन्व्हर्जन युरियामध्ये केलं. कशामध्ये केलं? अमोनियम सायनेटचं कन्व्हर्जन युरियामध्ये केलं. ही जस्ट हिस्ट्री आहे, हे काय तुम्हाला विचारणार नाहीये, पण जस्ट माहिती असं, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं गेलं, अमोनियम सायनेटचं कन्व्हर्जन युरियामध्ये केलं आणि हे लॅबमध्ये केलं गेलं. कुठं केलं? आणि मग त्यावेळेस आपल्याला समजलं की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते फक्त नेचरमध्ये नाही सापडत, आपण त्यांना नेचरमध्ये तर सापडतात, प्लस आपण त्यांना लॅबमध्ये सुद्धा बनवू शकतो. लॅबमध्ये सुद्धा काय करू शकतो? बनवू शकतो. आलं लक्षात? ठीक आहे. मग तिथून ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवात झाली. हे झालं पहिला. त्यानंतर कोलबेज नावाचा सायंटिस्ट होता. कोण? कोलबेज. त्यांनी सॅलिसिलिक ऍसिड बनवलं. काय बनवलं? ओके, काय बनवलं त्यांनी? सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिड इज ऑल्सो काइंड ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे, त्यांनी तो बनवला आणि तिथून पुढे मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी आहे ती तुमची ग्रो होत गेली. ठीक आहे. मग केमिस्ट्री ऑफ कार्बन, केमिस्ट्री ऑफ कार्बन त्याला म्हणतो आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बरोबर, आपण कालच पाहिलं आहे. बरोबर का? नक्की. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं कार्बन आणि हायड्रोजन एकत्र येऊन काय बनवतात तुमचे? हायड्रोकार्बन्स. काय बनवतात तुमचे? हायड्रोकार्बन्स बनवतात. वेगवेगळ्या टाईपचे हायड्रोकार्बन्स काय असतं ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आज आपल्याला पाहिजे डिग्री ऑफ कार्बन. काय पाहिजे आपल्याला? काल आपण रिप्रेझेंटेशन पाहिले, स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा काढायचा, बरोबर. त्यानंतर कंडेन्स फॉर्म्युला कसा काढायचा. त्यानंतर आपण काय पाहिले? बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा बॉन्ड लाईन नोटेशन कसं द्यायचं, त्याला झिगझॅग स्ट्रक्चर पण म्हणतो, ते कसं काढायचं हे सुद्धा आपण काल पाहिलेलं आहे. बरोबर का? 100%. ठीक आहे. नेक्स्ट पुढे पहा. आता आज आपल्याला पाहिजे डिग्री ऑफ कार्बन. काय असतं डिग्री ऑफ कार्बन? आता पहा, ही जी कन्सेप्ट आहे ही तुम्हाला हॅलोजन नावाचं चॅप्टर आहे पुढे त्याच्यात लागणार आहे. हीच कन्सेप्ट तुम्हाला अल्कोहोल नावाचं चॅप्टर त्याच्यात लागणार आहे. हीच कन्सेप्ट तुम्हाला अमाइन्स नावाचं चॅप्टर तिथे सुद्धा याच्या रिलेशनमध्ये आहे. अल्डिहाइडमध्ये सुद्धा तुम्हाला ही कन्सेप्ट लागणार आहे. म्हणजे 12वीची जी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला हे डिग्री ऑफ कार्बन ही 100% सापडणार, म्हणजे सापडणार चॅप्टरच्या सुरुवातीला. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे, विसरायचं नाही. ठीक आहे. पण डिग्री ऑफ कार्बन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल पहा, समजा असं एक मॉलिक्यूल आहे आपल्याकडे, CH3 सिंगल बॉन्ड CH3 आहे. कळालं? आता हा जो कार्बन आहे, हा कार्बन अजून किती कार्बनला अटॅच्ड आहे? हा कार्बन अजून किती कार्बनला अटॅच्ड आहे? एक कार्बनला. किती कार्बनला अटॅच्ड आहे? तो जेवढ्या कार्बनला अटॅच्ड असेल त्याला म्हटलं जातं त्याची डिग्री. काय म्हटलं जातं त्याला? त्याची. म्हणजे हा किती जणांना अटॅच्ड आहे म्हणून याची डिग्री काय झाली? हा किती जणांना अटॅच्ड आहे म्हणून याची डिग्री काय झाली? 1 डिग्री. समजले? आलंय का? कळाले? आणि 1 डिग्री असेल त्याला म्हणतो आपण प्रायमरी कार्बन. काय म्हणतो त्याला आपण? प्रायमरी कार्बन. मग सर 2 असतील तर? फॉर एक्झाम्पल पहा, बरोबर बोला, याची डिग्री किती जणांना अटॅच आहे? हा एकाच कार्बनला अटॅच ना. कार्बन मोजायचे, हायड्रोजन मोजायचे नाही. काय मोजायचे? हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे अजून? एक. म्हणून याची डिग्री, याची डिग्री इकडे एक अटॅच आणि इकडे एक अटॅच ना, म्हणून याची, याला म्हणतो प्रायमरी, सेकंडरी. एनी डाऊट? नक्की कळाले? डिग्री ऑफ कार्बन कळाले? 100%. पुढे पहा, कार्बन 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 कार्बन. बोला, याची डिग्री, याची डिग्री आहे का? 1 2 आणि पुढे याची आणि याची. आलंय? कळतंय? नक्की समजतंय? काय डाऊट? नक्की नाही? बोला, याची डिग्री इथे किती? याची, याची इथे, इथे
मला पण सांगा बरं 5 डिग्री. आणि समजा 5 बॉन्ड असते तर का नाही होऊ शकत? कार्बनला बॉन्ड 4च असतं. म्हणून फक्त कार्बन जर पहा आता समराइज करूयात. जर इफ डायरेक्ट डेफिनेशन देतो पहा. प्रायमरी कार्बन ॲटम, प्रायमरी कार्बन कोणाला म्हणायचं? कार्बन ॲटम which is further attached to only one carbon atom. त्याला काय म्हणतो आपण? प्रायमरी कार्बन ॲटम. कसं डिनोट केलं जातं? ठीक आहे. सेकंडरी काय असेल? छान बोला. सेकंडरी काय? कार्बन ॲटम फर्दर अटॅच टू टू अदर कार्बन ॲटम, टू अदर कार्बन ॲटम्स. आले? थर्ड बोला. टर्शरी कार्बन ॲटम. बोला. कार्बन ॲटम further attached to 3 other carbon atoms. बरोबर का? नेक्स्ट काय? 4 असेल तर क्वाटर्नरी कार्बन. क्वाटर्नरी कार्बन कोणाला म्हणणार? फोर अदर कार्बन ॲटम्स. एनी डाऊट? समजले? नक्की कळाले? काय डाऊट? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी कळाले? बरोबर. व्हिडिओ पॉज करायचा, डेफिनेशन व्यवस्थित लिहून घ्यायचं. मी हे असं केलं हे करायचं नाही, व्यवस्थित डेफिनेशन लिहायची. पुन्हा एकदा सांगतोय, व्हिडिओ पॉज करायचा, व्यवस्थित डेफिनेशन काय करायची आहे? लिहून घ्यायची आहे. डेफिनेशन झालं, इथं त्याचं एक्झाम्पल येईल. काय येईल इथं? त्याचं एक्झाम्पल. काय येणार इथं? त्याचं एक्झाम्पल. सेकंडरीचं एक्झाम्पल, टर्शरीचं एक्झाम्पल, क्वाटर्नरीचं एक्झाम्पल, सगळे इकडे तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. आले? समजले? स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. एनी डाऊट? ठीक. नेक्स्ट पहा. बोलू नका. नेक्स्ट काय आपल्याकडे? आता इथे तुम्हाला एक पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड नावाचा कन्सेप्ट दिला त्यांनी. ठीक आहे. तर ते काय आपलं केमिकल बॉन्डिंग मध्ये होणार आहे. ठीक आहे. पण आपण हा चॅप्टर का चालू केला मग सर? केमिकल बॉन्डिंगच्या आधी. ठीक आहे. काय होतं, बरेच जण काय काय तुमच्या कॉलेजला पण येते, रेग्युलर कॉलेजला. बरोबर. ठीक आहे. तर कॉलेजमध्ये काय होतं की तुमचा ते तिकडचा पहिला घेतात, पहिले 2, आणि मग हा ऑर्गॅनिकचा पहिला घेतात. ठीक आहे. मग असं नको व्हायला की क्लासमध्ये झालंच नाही मग आमचा अभ्यास नाही झाला. त्यासाठी हा चॅप्टर आधी घेतला. ठीक आहे. आलं लक्षात? ओके. त्यामुळे मग हा चॅप्टर आपण घेतलाय. तिकडे तुमचं होईल. फक्त सध्या लक्षात ठेवा माहितीसाठी, फक्त हे इन डेप्थ शिकवणार आहे. जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल, या बॉन्डला म्हणलं जातं सिग्मा बॉन्ड. काय म्हणतात त्याला? कोणता बॉन्ड? समजा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, तर याच्यातला एक असतो सिग्मा, एक काय असतो तुमचा, आणि जो दुसरा आहे तो काय असतो तुमचा? पाय. दुसरा कोणता असतो? पाय बॉन्ड. पहिला कोणता असतो? जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड असणार? जर डबल बॉन्ड आहे तर एक सिग्मा एक पाय. समजा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे तर एक असतो सिग्मा आणि बाकीचे 2 काय असतात तुमचे? पाय बॉन्ड. बाकीचे 2 काय असतात तुमचे? पाय बॉन्ड. ओके. आता ही ओव्हरलॅपिंगची कन्सेप्ट आहे. ठीक आहे. लॅटरल ओव्हरलॅप, ठीक आहे, हे साइड ओव्हरलॅप झालं किंवा लॅटरल ओव्हरलॅप, अशा पद्धतीच्या कन्सेप्ट आहेत आपल्याला ना पुढे लोब्स मध्ये ते. ठीक आहे. आल्या लक्षात? केमिकल बॉन्डिंग नावाचं चॅप्टर याच्यानंतर होणार आहे आपला.
तिथं तुम्हाला क्लिअर होईल. आता फक्त लक्षात ठेवा, जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, तिथे काय असतो एक सिग्मा दुसरा, आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर एक सिग्मा 2 पाय. बरोबर का? आले लक्षात? समजले? व्यवस्थित लिहून घ्यायचं आता मी जे सांगितलंय ते. ठीक आहे, आले लक्षात? जाऊ पुढे. ठीक आहे, आता जे डिग्री पाहिली आपण पहा, ती सेम डिग्री आपल्याला पाहिजे हॅलोजन मध्ये, डिग्री ऑफ कार्बन. ठीक आहे, ती सेम डिग्री आपल्याला पाहिजे अल्कोहोल मध्ये, आणि सेम डिग्री पाहिजे आपल्याला अमाइन्स मध्ये. कोणामध्ये पाहिजे पहा, डिग्री ऑफ अल्किल हलाइड, नेक्स्ट डिग्री ऑफ अल्कोहोल्स, नेक्स्ट आपल्याला पाहिजे डिग्री ऑफ अमाइन्स, डिग्री ऑफ. त्याच्या आधी अल्किल हलाइड म्हणजे काय बरं? व्हॉट इज अल्किल हलाइड? बरं, हलाइड म्हणजे काय? फंक्शनल ग्रुप आहे. काय ते फंक्शनल ग्रुप आहेत. आपल्याला इन डेप्थ सगळे फंक्शनल ग्रुप शिकायचं. आता तात्पुरते एवढे फक्त 3 सांग. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय असतं? तुमच्या दिलेल्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन, तुमच्या दिलेल्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांच्या व्यतिरिक्त, कार्बन आणि हायड्रोजन यांच्या व्यतिरिक्त जे काही गोष्ट येईल किंवा जो काही एलिमेंट येईल त्याच्यामध्ये, तो असतो त्याचा फंक्शनल ग्रुप. जो काही ॲटम येईल, जो काही कंपाऊंड येईल, तो काय असतो त्याचा फंक्शनल ग्रुप. म्हणजे होतंय काय पहा, हा जो तुमचा अल्किल हलाइड आहे याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असतो तुमचा हलाइड. कोण असतो? हलाइड इज डिनोटेड बाय एक्स. हलाइड कसं दाखवतो आपण? एक्स ने. बरोबर. आणि हलाइड मध्ये कोण कोण येतं? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन. हे 4 काय तुमचे हलाइड्स आहेत, हॅलोजन्स आहेत. काय आहेत हे? कोणता ग्रुप बरं? ग्रुप नंबर 17. ग्रुप नंबर 17. ज्या वेळेला आपण म्हणतो अल्कोहोल, ज्या वेळेला फंक्शनल ग्रुप काय म्हणतो आपण, त्यावेळेला येत असतो त्या ठिकाणी OH. कोण येतो त्या ठिकाणी? OH अटॅच झालेला असतो. ज्यावेळेस आपण म्हणतो अमाइन्स, त्यावेळेला त्या ठिकाणी अटॅच असतो तुमचा NH2. कोण अटॅच असतो? कोणाला? अल्किलला. कोणाला? OH अटॅच असतो. कोणाला? अल्किलला. कोणाला? अल्किलला. म्हणजे अल्किल ग्रुपला. आता अल्किल ग्रुप काय सर? कार्बन आणि हायड्रोजनचे जे कंपाऊंड आहे त्यांना म्हणतो आपण अल्किल. त्यांना काय म्हणतो आपण? अल्किल ग्रुप. मग ते सिंगल बॉन्ड असतील, डबल बॉन्ड असतील किंवा ट्रिपल बॉन्ड असतील. याचे एक्झाम्पल सांगतोय पहा. CH4 म्हणजेच काय? मिथेन. CH4 म्हणजे काय? याच्यातले 4 हायड्रोजन आहेत. किती हायड्रोजन आहे या मिथेनला? आहेत का 4? समजा या 4 हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन काय होतं त्या ठिकाणी? रिप्लेस होतो. एक हायड्रोजन काय होतो? कोणाकडून? हॅलोजन कडून. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात Cl. कोणी रिप्लेस केला? Cl ने काय केला? रिप्लेस केला. काय तयार झालं पहा बरं आता. CH किती? 3Cl. आले? कळा आले? काय डाऊट? पुढे पहा. CH3 नाव सांगा. C2H6 इथेन. एक हायड्रोजन काय झाला याच्यातला? रिप्लेस झाला. 3 होते, आता किती झाले? आणि कोण आला त्या ठिकाणी? समजा ब्रोमीन आला. कळा आले? हा झाला आता तुमचा अल्किल हलाइड. आधी काय होता? अल्केन. आधी काय होता? हायड्रोजन रिप्लेस झाला. आता सर दरवेळेस एकच हायड्रोजन रिप्लेस होईल का? असं काही नाही. 1 होऊ शकतात, 2 होऊ शकतात, 3 होऊ शकतात. ठीक आहे, किती पण होतील. पण जेवढे हायड्रोजन आहे तेवढे हलाइड तुम्ही रिप्लेस करू शकता. ठीक आले पहा. क्लोरीन घेऊया. आता काय झाला? तो अल्किल हलाइड. मग ह्याच्यामध्ये सुद्धा डिग्री आहेत. ह्याच्यामध्ये पण काय आहेत? कशा? तर पहा आता अल्किल हलाइड मधल्या डिग्री. अल्किल हलाइड समजलंय? अहो समजलंय का? अल्किल हलाइड नक्की. आता पहा. बोल. द्यायचं ना, थांब ना. सगळे एकदम खातो का? पुढं IUPSC झाल्यावर सांगणार की. आधी समजून घे, डिग्री समजून घे. नेमिंगचं सांगतो IUPSC आल्यावर.
कॅमेरा बंद केल्यावरती बोलाल मी याच्यावर. ठीक आहे, पहा. CH3 CH2 Cl. खाली पहा. CH3 Cl CH3. CH3 CH2 CH3 Cl CH3. बोला, या 3 स्ट्रक्चर मध्ये एका स्ट्रक्चर मध्ये कुठंतरी चूक आहे, काहीतरी काहीतरी मिस्टेक केली. काय बरं? काय? कुठं कुठं? इथं का बरं? मग बघ की, हा 1 आणि हे 3. क्लोरीन याला आहे, या कार्बनला. पा CCCCl असं आहे, बरोबर? याला बोला आता. 1 2 3 याला बोला. इथे बोला. तेच काढले की. का बरं? इथं काय पाहिजे? पहा बरं. हा बोल. बोल ना. हायड्रोजनची गरज आहे का? ऑलरेडी या कार्बनला 4 बॉन्ड झाले ना, मग तिथं कसं काय हायड्रोजन येईल? याला म्हणतो आपण प्रायमरी. काय म्हणतो याला? याला म्हणतो सेकंडरी. याला काय म्हणतो? कशाचे टाइप्स आहे? अल्किल हलाइड. म्हणून याला म्हणतो प्रायमरी अल्किल हलाइड. याला काय म्हणायचं? सेकंडरी अल्किल हलाइड. याला काय म्हणायचं? टर्शरी अल्किल हलाइड. का बरं? काय वाटतं तुम्हाला? काय डिफरन्स आहे? ओ बघा ना, नंतर ते होल पाडा. कॅमेरामध्ये मी शब्द बदललाय. बोला बोला. तिघांमध्ये काय फरक आहे? आता प्रायमरी अल्किल हलाइड कोणाला म्हणायचं? तुमचा हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच असतो जो पुढे एकाच कार्बनला अटॅच. हॅलोजन ॲटम अशा कार्बनला जो पुढे एकाच कार्बनला अटॅच, त्याला काय म्हणायचं? प्रायमरी अल्किल हलाइड. काय म्हणायचं त्याला? खाली या. हॅलोजन ॲटम अशा कार्बनला जो पुढे 2 कार्बनला अटॅच, त्याला काय म्हणायचं? सेकंडरी अल्किल. थर्ड मध्ये पहा. हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच जो पुढे 3 कार्बनला अटॅच, त्याला काय म्हणायचं? टर्शरी अल्किल हलाइड. आणि समजा नाही कळलं, ह्याच्यापेक्षा सोपं. हॅलोजन हा कार्बन कसा आहे रे? या कार्बनची डिग्री काय आहे? 1 डिग्री ना, एकाच कार्बनला आहे ना. या कार्बनची डिग्री काय? या कार्बनची डिग्री काय? बरोबर. हॅलोजन प्रायमरी कार्बनला प्रायमरी अल्किल. हॅलोजन सेकंडरी कार्बनला, हॅलोजन टर्शरी कार्बनला आलंय. आणि क्वाटर्नरी काय असेल मग? पहा बरं. इथं CH3, इथं CH3, इथं CH3, इथं CH3 आणि याला कोण अटॅच? हॅलोजन. जमल का? शक्य आहे का? का बरं? कार्बनला बॉन्ड. म्हणून ही कुठपर्यंत फक्त? एनी डाऊट? नक्की समजलंय? 100% कळाले? याच्यात कळालंय का? कळलंय का? पुढे अल्कोहोल पहा. जसे हॅलोजन तसेच आपले ऑलमोस्ट अल्कोहोल स्ट्रक्चरच्या बाबत सांगतो. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिकच्या बाबत नाही.
म्हणाले हे हे सारखं आहे असं नाही. पहा लक्ष द्या. ओ सर इकडं पहा. CH3 CH2 OH CH3 CH CH3 OH CH3 CH CH3 CH3 OH. OH ग्रुप आला याचा अर्थ कोण आहे? बोला काय चुकलंय? कुठे? इथे हायड्रोजन गरज नाहीये. आले बोला याची कोणता हा कोणता असेल अल्कोहोल? हा प्रायमरी अल्कोहोल बरोबर ना. ह्या कार्बनची डिग्री प्रायमरी डिग्रीला OH अटॅच प्रायमरी अल्कोहोल. आता हे तुम्ही दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा की OH तुमचा प्रायमरी कार्बनला, OH तुमचा सेकंडरी कार्बनला, OH तुमचा टर्शियरी, किंवा असं म्हणा की OH अशा कार्बनला जो पुढे दोघांना अटॅच दॅट इज सेकंडरी. तेच सेम अर्थ झाला. कळाले का? अहो आले का लक्षात? प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अल्कोहोल कळाले? नक्की कळाले? ठीक आहे. नेक्स्ट पुढे कोण आहे आपल्याकडे? अमाइन्स. अमाइन्स मध्ये पा स्ट्रक्चर काढतोय. CH3 NH2 CH3 NH CH3 CH3 N CH3 CH3. CH3 NH2 CH3 NH CH3 CH3 N CH3 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 N CH3 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 आणि विथ प्लस चार्ज. बोला इथे मात्र वेगळं आहे. इकडं नाही, इकडं तसं इकडं नाही. आता ह्याला पण दोन भाषेत सांगू शकतो. ज्या वेळेला नायट्रोजनचा, आता पहा जर इथे NH3 असता, जर काय असता NH3 ला म्हणतो आपण अमोनिया, काय म्हणतो NH3 ला, आणि ह्याच्याकडे असे इलेक्ट्रॉन पण असतात नायट्रोजनकडे. काय असतात? असं डोक्यावरती जर दोन डॉट दिसले याचा अर्थ काय? त्याला साप चावलाय असं नाही. ओके, ज्याच्या डोक्यावरती दोन डॉट दिसेल याचा अर्थ काय? त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. काय त्याच्याकडे? म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत, दोन इलेक्ट्रॉन त्याच्याकडे स्वतःचे आहेत, रिझर्वला ठेवलेत. त्याला म्हणतो आपण लोन पेअर. काय म्हणतो त्याला आपण? आणि जी बॉन्डिंग मध्ये वापरली, इथं पाय इथे लोन पेअर आहे का? इथं फक्त बॉन्ड आहे. बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन पेअर, एक बॉन्ड म्हणजे जर बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन त्याला म्हणतो बॉन्ड पेअर. काय म्हणतो त्याला आपण? आणि जर डोक्यावरती असे असतील नुसते दोन डॉट याचा अर्थ काय? लोन पेअर. याचा अर्थ काय? म्हणायचं नाही ते घरी पा. जर अमोनिया मधला एक हायड्रोजन रिप्लेस झालाय अल्किल ग्रुपनी, झालं का? दिसला? भारी आहे पाऊस. अमोनिया मधला एक हायड्रोजन रिप्लेस झाला अल्किल ग्रुपने, त्याला म्हणतो आपण प्रायमरी अमाइन. काय म्हणतो त्याला आपण? अमोनिया मधले दोन हायड्रोजन रिप्लेस झाले अल्किल ग्रुपने, त्याला म्हणतो आपण. अमोनिया मधला तीनही हायड्रोजन रिप्लेस झाले अल्किल ग्रुपने, त्याला म्हणतो आपण टर्शियरी अमाइन. पुढे बघा, थर्ड, अमोनिया मधला तीन हायड्रोजन तर रिप्लेस झाले प्लस वरची लोन पेअर पण वापरली, त्याला म्हणणार आपण क्वाटर्नरी अमाइन. काय म्हणणार त्याला आपण? हा प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, क्वाटर्नरी. समजले? आले? एक लँग्वेज दुसऱ्या भाषेत सांगतो पहा. ज्या वेळेला एकच अल्किल ग्रुप अटॅच असेल नायट्रोजनला त्याला म्हणायचं
ज्यावेळेला 2 अल्किल ग्रुप अटॅच असतील नायट्रोजनला, ज्यावेळेस 3 अल्किल ग्रुप अटॅच असतील नायट्रोजनला, जर 4 अल्किल ग्रुप अटॅच असते नायट्रोजनला, क्वाटर्नरी. एनी डाऊट? समजलंय का? प्रायमरी हॅलाइड्स, अल्कोहोल्स आणि अमाइन्स या तिघांचं हे झालं डिग्रीच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन. इथं सगळी डिग्री संपते आपली. समजतंय का? लक्षात येतंय? नक्की? काय डाऊट? बोल. बॉन्ड मध्ये असलेले इलेक्ट्रॉन त्याला म्हणतो बॉन्ड पेअर, आणि डोक्यावरती असतील तर त्याला म्हणतो लोन पेअर. जे वापरलेच नाही बॉन्डिंगसाठी, जे बॉन्डिंगसाठी वापरले ते बॉन्ड पेअर, जे नाही वापरले ते लोन पेअर. इतकं सोपं आहे. केवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे. समजलंय? आलंय का? नक्की? नेक्स्ट आता आपल्याला पाहिजे हायड्रोजन. जसे प्रायमरी कार्बन होता, सेकंडरी कार्बन होता, टर्शरी कार्बन, तसेच प्रायमरी हायड्रोजन, सेकंडरी हायड्रोजन, टर्शरी हायड्रोजन पण असतील ना, बरोबर? आलंय. मग प्रायमरी हायड्रोजन म्हणजे काय? सगळ्यात सोपं आहे. जे प्रायमरी कार्बनला अटॅच ते झाले, जे सेकंडरी कार्बनला अटॅच तो झाला, जे टर्शरी कार्बनला अटॅच ते झाले. टर्शरी हायड्रोजन असेल का हॅलाइड्स मध्ये? नसणार आहे, पण इकडे असतील ना. पहा, बोला या कार्बनची डिग्री टर्शरी, आणि या हायड्रोजनची डिग्री 3च. आलंय. जी कार्बनची डिग्री तीच कोणाची? त्यांचं काय असं नाही की तुझं वेगळं माझं वेगळं, त्यांचं एकत्रच आहे. तुझ्याला जेवढं तेवढंच मला. समजलंय? आलंय का? जर कार्बन सेकंडरी, समजा इथं कार्बन कसा आहे? सेकंडरी. कसा आहे हा कार्बन? सेकंडरी आहे का? प्रायमरी कार्बन. मग हायड्रोजन पण हे. मग सर एकच प्रायमरी का? तिन्हीच्या तिन्ही कोणते झाले? प्रायमरी हायड्रोजन झाले. समजतंय? आलंय. बोला ह्या हायड्रोजनची डिग्री, मग ह्या तिन्ही हायड्रोजनची डिग्री. समजतंय? आलंय. हायड्रोजनची डिग्री कळलंय. ओके, वरती लिहू का मग? पहा, डिग्री ऑफ हायड्रोजन, डिग्री ऑफ इज इक्वल टू, बोला, डिग्री ऑफ कार्बन एटम टू विच हायड्रोजन इज अटॅच्ड. तो हायड्रोजन ज्या कार्बनला आहे त्याची इज अटॅच्ड. आले? एनी डाऊट? कळाले? इथपर्यंत समजलंय का? नक्की का? ठीक आहे, चालते. फोटो काढून घ्यायचा, लिहून घ्यायचं व्यवस्थित. आत्ता कशाला? व्हिडिओ स्टॉप करायचा आणि काढून घ्यायचं. हे सर्व व्यवस्थित काय करायचंय? लिहून घ्यायचं. तर सगळ्यांची नावं कोणाचीच दिली नाही. IUPSC व्हायचंय आपलं. आताशी बेसिक चाललंय, IUPSC होईल आपलं. ठीक आहे, मग तुम्हाला या सगळ्यांची नावं लिहून घ्यायचे. टेन्शन नका घेऊ. देयर इज नथिंग इंडियन त्याच्यात, शोधू नका. तुम्ही काही फुल फॉर्म बनवू नका, मी सांगेल तुम्हाला. टेन्शन नका घेऊ. इथपर्यंत काय डाऊट? डिग्री मध्ये काय डाऊट आहे का? नक्की नाही? ठीक, चल. एकच मिनिट, मला बघू द्या काय पुढे. नेक्स्ट आहे आपल्याकडे क्लासिफिकेशन. आता जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्यांना आपण इथं काय केले? क्लासिफाय केले. काय केले? त्यांना आपण क्लासिफाय केले. मग ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन कसं केले गेले तर पहा. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड तुमचे मेनली 2 प्रकारचे असते. एक तर ओपन चेन, कसे? किंवा ते कसे असतील तुमचे? क्लोज्ड चेन, किंवा यांनाच म्हटलं जातं रिंग स्ट्रक्चर. का तर त्यांनाच गोल काय असते? रिंग असते ना.
अहो गोल काय असते म्हणा बांगडी रिंग असते. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना म्हणतो आपण क्लोज चेन किंवा सायक्लिक. त्यालाच काय म्हणतो आपण सायक्लिक. ओके, हे जर सायक्लिक असतील तर हे काय असणार असायक्लिक. हे काय असणार असायक्लिक. समजलंय नक्की का? अहो एवढं कळतं तुम्हाला का नाही समजत आहे? समजते नक्की. ठीक आहे, आता पहा याच्यामध्ये 2 टाईप असतात. एक असतं सॅच्युरेटेड, एक काय असतं मला सांगा बरं. हे सॅच्युरेटेड तर हे झाले हुशार झाले. हे काय इथे सुद्धा 2 टाईप. पहिला असतो होमोसायक्लिक. हे होमो तर हे हेटेरो. हेटेरोसायक्लिक. एनी डाऊट? नक्की का? आता होमोसायक्लिक, होमो म्हणजे काय सेम आणि हेटेरो म्हणजे काय डिफरंट. हेटेरो म्हणजे काय एखादा बाहेरचा ॲटम जर येऊन बसला रिंग मध्ये त्याला म्हणायचं हेटेरोसायक्लिक. आणि समजा कार्बन आणि हायड्रोजनची किंवा फक्त कार्बनचीच रिंग आहे त्याला काय म्हणायचं आपण. काय डाऊट त्याच्यामध्ये? नक्की का? ठीक आहे, नेक्स्ट पहा. हेटेरोसायक्लिक मध्ये 2 टाईप आहे. हेटेरोसायक्लिक मध्ये 2 टाईप. कोणते? ॲरोमॅटिक. नक्की का? सोमॅटिक नाही बाळा, ते नाही. थांबा चुकलं. अलिसायक्लिक. अलिसायक्लिक पहिला असतो अलिसायक्लिक आणि दुसरा ॲरोमॅटिक. दुसरा काय असतो ॲरोमॅटिक. ॲरोमा शब्द कुठे ऐकलाय तुम्ही? स्मेल. ओके, त्याच्या संदर्भात तिथे एक कंपाऊंड सापडतात आपल्याला. ओके, त्याला म्हणतो आपण ॲरोमॅटिक. काय म्हणतो त्यांना आपण ॲरोमॅटिक. तेच जर आपण होमोसायक्लिक मध्ये गेलो दोन्हीकडे आहेत ते. चेक करा. तुमच्याकडे नाही का तो टेबल? तुमच्याकडे कसं दिलाय? नाही अहो थांबा ना. हेटेरोसायक्लिक मध्ये काय आहे? ठीक आहे, तिथं दिलंय तसं लिहितो. बोला. अरे हेटेरोसायक्लिक अलिसायक्लिक, हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, पण तुम्हाला जसं दिलं तसं लिहूयात बस. ठीक आहे, काय इकडं बोला हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक बस का? तुमच्या बुकनुसार आला का? तेच लिहिलं ना इथं. आणि इथं बोला हेटेरोसायक्लिक, तेच असायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. या इकडं बोला. पहिलं काय अलिसायक्लिक आणि इकडं ॲरोमॅटिक मध्ये परत 2 टाईप. पहिला बेन्झेनॉइड आणि दुसरा काय डाऊट? पहिला कोणता? बेन्झेनॉइड. आणि दुसरा कोणता? एनी डाऊट? याच्यात कळलंय का? अहो हा चार्ट कळलाय का? व्हिडिओ पॉज करायचा, चार्ट ड्रॉ करून घ्यायचा. नक्की कळाले? काय डाऊट? ठीक आहे, त्याच्यातलं आपण हे पाहूयात आज. ऑलरेडी पाहिले, फक्त रिवाइज करायचं. बरोबर. ॲरोमॅटिक ओपन चेन आणि क्लोज चेन काय असतं? ओपन चेन म्हणजे काय सरळ स्ट्रेट चेन असणार. पुढेही ती चेन बंद झाली का? नाही. इथं ब्रांच वगैरे असू शकते पण ती कुठेही क्लोज होणार नाही अशी. ठीक आहे. आणि क्लोज चेन मध्ये जर गेलो, क्लोज चेन काय असतं? तुमचं स्ट्रक्चर बंद असतं. जसं की असं. ओके, असं स्ट्रक्चर काय असणार तुमचं? क्लोज असतं. कार्बन चेन काय असते? क्लोज असते, कंप्लीट असते. त्याला काय म्हणतो आपण? क्लोज चेन. आणि इथं मात्र ती तुमची ओपन चेन असते, ती वाढत जाऊ शकते. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण ओपन चेन स्ट्रक्चर. अवकळतंय का? काय फरक कळलाय? नक्की समजलाय? ठीक आहे, नेक्स्ट खाली पहा. आता ओपन चेन मध्ये या. हा ओपन चेन मध्ये 2. पहिला दुसरा. जे सॅच्युरेटेड असतात त्यांच्यामध्ये असतो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आणि जे अनसॅच्युरेटेड असतात त्यांच्यामध्ये असतो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल यांना म्हणतो आपण. जर डबल बॉन्ड असेल त्यांना म्हणतो आपण अल्किन्स. आणि जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड त्यांना म्हणतो आपण
अल्काइन्स. काय म्हणतो त्यांना आपण? काय म्हणतो त्यांना आपण? अहो काय म्हणतो त्यांना आपण? एनी डाऊट? हो बस. काय म्हणतो त्यांना आपण? अल्काइन्स. नक्की समजले? काय डाऊट? अहो कळलंय का? 100%. होमोसायक्लिक, हेटेरोसायक्लिक. आता रिंग स्ट्रक्चर कळालंय का तुम्हाला? रिंग म्हणजेच काय असतं त्यांच्यामध्ये? क्लोज चेन स्ट्रक्चर तुमचं असतं. समजले? इथपर्यंत लक्षात ठेवा. वेळ आपली संपलेली आहे ऑलमोस्ट. होमवर्क द्यायचा अजून तुम्हाला. ओके, हे जो पार्ट आहे हा आपण दुपारच्या सेक्शनला पाहूयात. ठीक आहे, आले दुपारच्या सेक्शनला. ठीक आहे, आले समजले इथपर्यंत? काय डाऊट? नक्की नाही? चाल ठीक. आता होमवर्क देतोय. होमवर्क नाही तसा तो क्लास वर्कच आहे. आता तुमचा स्टडी टाइम आहे ना, तो कम्प्लीट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, हे क्लासिफिकेशन उरलेलं आपण दुपारी पाहूयात. समजलंय? इथपर्यंत काय डाऊट आहे? काही गोष्टी पुन्हा सांगायच्यात? नक्की नाही? चालते. ओके.